नमस्कार, प्रणाम. सगळ्यांचं स्वागत. आजच्या सत्रामध्ये खूप हृदयापासून सगळ्या कुटुंबाचं खूप स्वागत आहे. इथं असलेल्या सगळ्या दैवी शक्ती, आपल्या सगळ्यांचे हायर सेल्फ, उच्च आत्मे जे आपल्याला ह्या ध्यानासाठी मार्गदर्शन करतात, आपल्याला इथं घेऊन येतात. रोजच्या रोज ती एक प्रेरणा देतात की आजची साधना करायची आहे. आणि जसं बाकीच्या संसारातल्या गोष्टी आहेत, तसं हे सुद्धा आपल्याला करायचंय हे सांगणारे आपले गुरु असतील, आपले उच्च आत्मे असतील, ज्यांना आपण इंग्लिशमध्ये हायर सेल्फ असं म्हणतो. त्या सगळ्यांचं मी खरं तर आपल्या सगळ्यांकडून, कारण आपण सगळे एकच ऊर्जा आहोत. जेव्हा सामूहिक आपण एकत्र येतो, एक आपल्या हाताचं बोट असेल आणि सगळी बोटे जेव्हा आपण एकत्र आणतो, तेव्हा तो एक, आपण म्हणतो ना, एक हात तयार होतो. तसंच शरीरामध्ये छोट्या 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 पेशी आहेत आणि त्या पेशींपासून आपलं शरीर बनतं. तसं इथं असणाऱ्या प्रत्येक घटकामुळं ही ऊर्जा बनती सामूहिक. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांच्या या छोट्या 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 प्रकाशाचे आम्ही जी छोटे छोटे बिंदू आहात, त्या सगळ्यांकडून मी या सगळ्या ईश्वरी शक्तींचं, दैवी शक्तींचं, जे आपल्याला मार्गदर्शन करतायत, प्रेरणा देतायत आणि मदत करतायत, त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते. हृदयापासून, अगदी हृदयावर श्वास घेऊन सगळ्यांनी एक डोळे मिटून एका सेकंदासाठी आपल्याला मिळालेलं आयुष्य, अं, आणि येणारे रोजचे प्रसंग, अनुभव आणि ही साधना आणि आपल्याला मिळालेली गुरूंची साथ, या सगळ्यांसाठी अगदी हृदयापासून आभार व्यक्त करा की थँक्यू. माझ्या कुठल्या अनेक जन्मामधली जी साधना असेल, पुण्यकर्म असतील, त्यामुळे मी आज इथे आहे. तर अगदी हृदयापासून आपल्या गुरूंना आठवा आणि त्यांना थँक्यू म्हणा. पृथ्वी मातेचे आभार व्यक्त करू आणि परमात्म्याचे, जो आपल्या सगळ्यांचा एक परमात्मा आहे, जो दिव्य आहे, जो सुप्रीम पॉवर ऑफ युनिवर्स, ऑफ कॉन्शियसनेस, परम चैतन्य, जे आपल्या सगळ्यांच्या मधून वाहत आहे, त्याचे आभार व्यक्त करू. तर जसं मी ग्रुपवर टाकलं होतं की आजचा अनुभव सगळ्यांना ऐकण्यासारखा अनुभव आहे. आणि हा अनुभव मला आपल्या ग्रुपमधली सुनैना सुनैना दुसऱ्या देशात असते, तिथून ती बसते आपल्याबरोबर, आता तुम्हाला माहित झालं असेल. तिने मला शेअर केला आणि काल टाकलेले मेसेजेस आहेत, जे मी आज ऐकले. आणि ऐकल्यानंतर मला शंकर बाबांची खूप हृदयापासून आठवण झाली. कारण शंकर बाबांबरोबर माझा प्रवास माझ्या लग्नानंतर सुरू झाला. मला कोण शंकर बाबा आहेत काही माहित नव्हतं. आणि स्वामींचं पण मी फारसं करत नव्हते तेव्हा. म्हणजे तेव्हा मी कलावती आईंची, माझ्या आईमुळं कलावती आईंच्या भजनात वगैरे मी होते. आणि कलावती आईंची तेव्हा भक्ती करायचे, त्यांची पुस्तकं वाचणं, हे सगळं मी तेव्हा होतं माझं. पण पुण्यात आल्यानंतर कलावती आईंचं मंदिर थोडं लांब होतं आमच्या घरापासून. आणि माझा जिथं जॉब होता त्याच्या आसपास जॉबसाठी मी थोडी बाहेर चालत यायचे. आल्यानंतर समोर मठ होता एक, आणि त्या मठामध्ये मला आश्चर्य, म्हणजे काय म्हणतात, क्युरिओसिटी, उत्सुकता, की हे कुणाचा मठ आहे. अं, आई नाही, कलावती आई नाही, कुणीतरी कुठेतरी जावं मंदिरात, म्हणून मी त्या मठात एके दिवशी सहज गेले. आणि तिथं मला बाबांचं पहिल्यांदा मूर्ती दिसली, शंकर बाबांची. आणि तिथं मी चौकशी केली की कोणते महाराज आहेत, काय आहेत. आणि मग मग मी हळूहळू त्यांचं तिथं वाचायला सुरुवात केलं. आणि मग त्यांच्याबद्दल माहिती मिळवली. तिथून बाबा माझ्या आयुष्यात आले आणि तो प्रवास सुरू झाला. आणि अतिशय म्हणजे दैवी अनुभव मला शंकर बाबांसोबत आलेले आहेत. एक छोटा अनुभव सांगते, जो मला अजून पण अंगावर काटा आणतो. की सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना मला खूप भीती वाटायची त्या एरियामध्ये जिथं मी राहायचे. आणि मी सकाळी 6 वाजता वगैरे फिरायला निघाले की मला खूप भीती वाटायची की कुणी नाही आपल्यासोबत. म्हणजे जरी ती 6ची वेळ असली तरी असं वाटायचं कुठली लोक असतात, असं खूप भीती वाटायची. मग मी तेव्हा बाबांना प्रार्थना केली, म्हणलं बाबा तुम्ही माझ्यासोबत राहा, मला खूप भीती वाटते मॉर्निंग वॉकला जायला, असं म्हणून. आणि एकदा 6 वाजले असतील, सकाळचे असे 5:30-6ची वेळ असेल. मी सातारा रोड जो पुण्यातला आहे तिथं फिरत होते. जाताना 6 वाजता सकाळी माझ्या डाव्या हाताला एक उंचापुरा धिप्पाड माणूस, 6 फुटी, म्हणजे माझ्यापेक्षा उंच आहे. आता माझी हाईट जास्त आहे, पण माझ्यापेक्षा तो उंच माणूस होता. आणि तो भगव्या वस्त्रातला, पूर्ण त्यांनी भगवं वस्त्र, जसं स्वामी विवेकानंद आहेत ना, म्हणजे मला असं वाटलं की स्वामी विवेकानंदच आले की काय, सेम तसाच त्यांचा पोशाख होता. स्वामी विवेकानंदांसारखं पूर्ण भगवं घातलेलं. आणि फेटा पण तसाच त्यांचा, गोल असा भगवा. आणि कोरा पान, खूप तेजपुंज चेहरा, इतका की म्हणजे. आणि माझ्या शेजारी आला आणि त्यांच्या हातामध्ये कमंडलू सोबत ते दुसरं लाकडाची काठी असते ना अशा आकाराची, ती होती. आणि
झप झप चालतोय तो माझ्या स्पीडनी म्हणजे. आणि मी असं बघितलं लेफ्ट साईडला आणि ते मला दिसले एवढे मोठे हाईट एकदम 6 फुटी अशी माणसाची ते आणि गोरा पान तेजपुंज. आणि मी म्हणते एवढ्या सकाळी 6 वाजता सातारा रोडला इथं कोण हा माणूस आला म्हणलं, असं डोक्यात आलं. आणि कसं असतं बघा, की मी त्यालाच घाबरले की हा कोण सकाळी एवढा असे वस्त्र वगैरे घालून आला माणूस. आणि ते माझ्याकडे बघतायत आणि हसतायत बघून. आणि त्यामुळे मी खरं घाबरले, म्हणलं माझ्याकडे का बघून हसतात असं होतं ना, की एवढं सकाळी एकतर असे वस्त्र घातलेला अजिबात डोक्यात नाही की हे बाबा असतील किंवा त्यांनी या स्वरूपामध्ये असं माझ्यासोबत मी आहे. कारण मला खरंच भीती बसली होती मनात, की काही घटना अशा ऐकल्या होत्या त्या रस्त्यावर सकाळी. आणि मला भीती वाटायला लागली की अरे आपण जावं का नाही म्हणून. मग मी म्हणलं बाबा तुम्ही माझ्यासोबत राहा, माझा मॉर्निंग वॉक जोपर्यंत पूर्ण होत नाही माझ्यासोबत तुम्ही राहा, मला संरक्षण द्या. आणि तो प्रसंग मला आजही अंगावर काटा आणतो जेव्हा मी शंकर बाबांचं आठवते तेव्हा. आणि ते असे झपझप माझ्या शेजारनं चालत चाललेत आणि हसतायत माझ्याकडे बघून. आणि परत त्यानंतर मला ते कधीच दिसलं नाही तसा म्हणजे माणूस, पण इतकं तेज होतं चेहऱ्यावर, हसत होते माझ्याकडे बघून हसत होते आणि चालत माझ्या सोबतीने चालतायत असं. आणि मग मी तेव्हा ओळखलं नाही, पण कितीतरी वर्षानंतर म्हणा किंवा काय, मला ते आठवलं त्यांची पोथी शंकरगीता वाचताना. आणि त्याच्यानंतर अनेक अनुभव दिले बाबांनी, की दृष्टांत देणं हे खूप माझ्या बाबतीत बाबांच्या बाबतीत घडलं. जेव्हा जेव्हा माझं घराचं काम झालं, घर नवीन घेतलं, घराचं अग्रीमेंट माझं दुर्गाष्टमीलाच पूर्ण व्हायचं, कारण बाबांचा दिवस दुर्गाष्टमी असं आहे. त्यामुळे माझी सगळी कामं, दुर्गाष्टमीला नवीन जॉब, दुर्गाष्टमीला नवीन घर. तर बाबांनी असे खूप संकेत दिले. आणि आपली जितकी श्रद्धा असते तुम्हाला सगळ्यांना अनुभव आले असेल, मी कुणी काही स्पेशल नाहीये, माझं काही एकटीचाच वेगळा असं असं काही नाही, आपल्या सगळ्यांना हे अनुभव आलेत मला माहितीये, म्हणूनच सगळे इथं आहात. फक्त मी हे आज सांगायचं कारण जेव्हा मला सुनैनाचा तो मेसेज ऐकला मी, तेव्हा मला शंकरबाबांची कशी आठवण आली, कारण ती स्वामी भक्त आहे, स्वामी समर्थांची भक्त आहे. आणि जे स्वामी भक्त आहेत त्यांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने शंकरबाबा भेटतातच. कारण स्वामी आणि शंकरबाबा कोणी वेगळे नाहीत. जरी ते पोथीत असं दिलं असलं त्यांनी की ते सांगायचे की स्वामी माझे गुरु आहेत, मी त्यांचे हे असं सांगायचे, पण खरं तर ते एकच रूप आहे. आणि जे जे स्वामींचे भक्त आहेत ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने शंकरबाबा त्यांना भेटतात. तसंच तिच्या बाबतीत झालं. आणि तिने मला हे सांगितलं की ती आपल्या ग्रुपला कशी काय जॉईन झाली आणि त्या दरम्यान काय घडलं. तर तिला कुणीतरी नंबर दिला होता आणि त्याच दरम्यान तिला शंकरबाबांचं स्वप्न पडलं. तर ती स्वामींचं सारामृत आणि अजून सगळी त्यांची पारायणं करते. पण तिला स्वामी दिसले, शंकरबाबा दिसले. आणि शंकरबाबांच्या मध्ये हृदयामध्ये कृष्णाची मूर्ती दिसली, कृष्णाची मूर्ती. आणि त्याच दरम्यान 2-3 दिवसामध्ये त्यांच्या तिकडे मल्याळी लोकांचा एक काहीतरी सण असतो. त्या सणामध्ये कार्तिक स्वामींची पूजा केली जाते, जिथं बासरी आणि मोराची पिसं असतात. आणि तिने ते बघितलं, तिचं लक्ष त्याच्यावर गेलं. आणि त्याच दरम्यान ती आपल्या ग्रुपला जॉईन झाली होती आणि माझा डीपी तुम्हाला आठवत असेल झूमला मोराच्या पिसाचा होता, तो तिने बघितला. आणि तिला ते असं कनेक्शन जाणवलं की ते बघितलेलं शंकर बाबा स्वप्नात दिसावेत, श्रीकृष्ण यावेत त्याच्यामध्ये त्यांच्या हृदयामध्ये. आणि श्रीकृष्णाचा मोराचं पीस सगळं म्हणजे हे असं कनेक्शन तिला लावलं गेलं. आणि बरोबर त्या मल्लाळी लोकांच्या कार्यक्रमात सुद्धा तिने कार्तिक स्वामींच्या पूजेमुळं बासरी बघितली, परत मोराचं पीस बघितलं. आणि परत इथं जेव्हा आली तेव्हा तिने ते मोराचं पीस बघितलं समोर. प्लस त्याच दरम्यान मी जेव्हा हे सांगते त्याच दरम्यान मी शंकरबाबांचं नाव घेतलं आणि सांगितलं की शंकरबाबांचा अनुभव असं मी काहीतरी सांगत होते. तर तिने ते सगळं ऐकलं आणि मग ते बरोबर तिला कनेक्शन लक्षात आलं. आता मी हे तुम्हाला का सांगते, ह्याचं कारण असं आहे की ती जागृत होती, तिचं लक्ष होतं. आणि आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला बरोबर त्या गोष्टीवर लक्ष घेऊन जातं जिथं आपलं लक्ष जाणं गरजेचं असतं. ती त्या मल्याळी लोकांच्या कार्यक्रमाला गेली, तिथं बरोबर तिला ते मोरपीस दिसावं, परत इथं आल्यावर ते मोरपीस तिने ते बघावं बरोबर, आणि तिला ते कनेक्शन जोडता यावं. आता काही लोक जर समजा मी तिला म्हणलं तुझ्या जागी मी जरी असले असते तरी मी इतकी जागृत नसले असते, मला लक्षात नसतं आलं ते मोरपीस बघून की अरे आपल्याला बाबा हे सांगायचा प्रयत्न करतायत की ह्या ग्रुपला जॉईन हो किंवा ध्यानाला सुरुवात कर. मी अजिबात लक्षात आलंच नसतं. मी झोपेतच होते कारण खूप निद्रिस्त अवस्थेत. पण तू जागृत आहेस आणि म्हणून तुला ते बरोबर कनेक्शन, सगळं लिंक, ते डॉट्स बिंदू जोडता आले बरोबर. आणि तिने मला हा अनुभव सांगितला आणि मला खरोखर शंकरबाबांची खूप आठवण झाली आज. आणि मी त्यांचे आभार व्यक्त करते की कुठल्या तरी
जन्मातलं काहीतरी आहे की आपण सगळे इथं आहोत. त्यामुळे मला हे सांगायचं की विश्वास ठेवा. आपल्या आपल्या जर्नीवर, आपल्या प्रवासावर विश्वास ठेवा. हा एक अनुभव की इथं गुरु शिवाय, गुरु कृपेशिवाय कुणीच येऊ शकत नाही. कारण गुरु काय म्हणतात, मी तुझा हात पकडेन आणि तुला पैल तिरी सोडेन नेऊन. पण त्याच्या पलीकडे जायचं काम ते आपल्याला त्या भवसागरातनं घेऊन जातात. हे जे आपण अडकलोय सगळ्या या भवामधून, म्हणजे त्याच्यात सगळं आलं. मग द्वेष आला, मत्सर, दुसऱ्याचं कुणाचं चांगलं झालं की आपल्या मनात काय भावना येते ह्याच्यावर पण आपण लक्ष ठेवायचंय, कारण ते सुद्धा ह्याचा भाग आहे या जर्नीचा. आणि मग तिथून पुढचा प्रवास तुझा आहे. म्हणजे त्यांनी सगळ्यांनी आपल्याला इथं आणून सोडलं आता आत्मज्ञानाच्या ठिकाणी. आणि इथनं पुढं आपण काय गटांगळ्या खातोय का, आपण हे करतोय का, पैलतिरी जातोय आणि आत्म्याला भेटतो. तिथं कुणी नाहीये त्या पलीकडं. तिथं पलीकडं आपलाच आत्मा आहे जो आपली वाट बघतोय की तू हे ज्ञान घेऊन ये आणि मला भेट. तर सगळ्यांचा शेवट जो असतो तो आत्मज्ञानाचा असतो. की आत्मज्ञान होणं म्हणजे काय, आणि हे आपल्याला गुरुंच्या कृपेशिवाय म्हणतात ना, गुरु पाहिजेत ते ह्याच्यासाठीच की ते बरोबर वेळेला आपल्याला कुठेतरी अशा ग्रुपमध्ये, अशा संस्थेमध्ये नेऊन सोडतात आणि म्हणतात आता तू कर, तुझा तुझा जे काही ज्ञान घ्यायचं ते घे. आणि फक्त इथं आणून सोडलं म्हणजे नाही. ते आता तुमच्या समोर अशा वेगवेगळे व्हिडिओज, असे इंटरव्ह्यूज हे आणतायत समोर, काहीतरी ऐकवतायत आपल्या सगळ्यांसमोर. ह्याचं कारण असं की त्यांची इच्छा आहे की आता माझा जो शिष्य आहे त्यांनी आता आत्मज्ञानाचा प्रवास धरावा. कारण शेवट कसा असतो, आत्मज्ञानाने आपली मुक्ती असते असं हे आपल्या सगळ्यांनी आपल्या सगळ्या संतांच्या ह्याच्या चरित्रात आपण ऐकलंय. दुसरी गोष्ट मला तिच्याबद्दल तिचं ऐकल्यावर मला ते संदेशच म्हणा की सगळ्यांसाठीच, तर मी पण एक डायरी ठेवली जशी तिने पण ठेवली. आणि ती मला विचारत होती की स्वप्नाच्या व्यतिरिक्त मी अजून काही लिहू शकते का त्याच्यामध्ये. तर ह्याच्यावरनं मला तुमच्या सगळ्यांना सांगायचंय, एक छोटी डायरी डायरी ठेवा. ठीक आहे. कितीही वय असू दे आपलं, आता आपण 99 वयाला जरी असू तरी सुद्धा ती डायरी ठेवा. म्हणजे असं म्हणू नका, "आता आमचं वय झालंय, आम्ही काय करू." नाही. किती वय, वय हे शरीराला आहे, आत्म्याला नाहीये. त्यामुळे एक डायरी ठेवायची. त्या डायरीवर आपल्याला येणारे रोजचे अनुभव लिहायचे. काय अनुभव येतात, मला स्वप्न पडतायत, काय पडतायत, स्वप्नांव्यतिरिक्त माझ्या भावना काय आहेत, आणि कुठला प्रसंग माझ्यासाठी आज आव्हानात्मक होता आणि मी त्याला कसं सामोरी गेले, मी घाबरले का, राग आला का, माझ्या कुठल्या भावना वर आल्या. हे रोजच्या रोज लिहायचं. आणि कंटाळा आला लिहायचा, एक एक शब्द लिहायचे फक्त थोडक्यात, पॉइंटर्स. पण हे लिहिणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यानी ना आपल्याला आपलं सबकॉन्शियस माइंडला खूप क्लॅरिटी मिळते की माझ्या आयुष्यात आता काय चाललंय. आणि मी तिला म्हटलं, तू फक्त स्वप्नच नाही तर तू जे काही ऐकतेस त्याच्यावर, आता समजा मी हे सांगितलं किंवा तू बीके शिवानींचं ऐक किंवा अजून कुठल्या गुरूंचं ऐक, ते सांगितल्यानंतर तुझ्या मनात काय भावना येतात हे पण महत्वाचं आहे. नुसतं दुसऱ्याचं ऐकणं नाही, माझे काय विचार आहेत, मला त्यावेळेस मी कुठल्या स्टेटला आहे हे मला समजलं पाहिजे. आणि म्हणून डायरी ठेवायची. त्याच्यामध्ये काय स्वप्न, मला काय सायन्स दिसले आज, मी खिडकीतून बाहेर बघितल्यानंतर जर मला दिसत असेल कुठला प्राणी पक्षी काय करतोय, हे हे काय दिसलं दृश्य, तेही महत्वाचं आहे. कारण आपल्याला त्याच्यातनंही सांगितलं जातं. आणि म्हणून हे सगळं लिहून ठेवायचं. नंबर्स कुठले दिसले दिसले तर हे सगळे अनुभव, आणि माझ्या काय भावना होत्या, मी निराश होते, दुःखात होते, रागात होते, कुणाचा द्वेष वाटला, हे सगळं त्याच्यामध्ये लिहायचं. तर ते आपला एक अशी डायरी असते की आपल्याला ती जर्नलिंग मधून एक रिलीज देते. मी हे कुणापाशी बोलू जाऊन, मी जर हे सगळं माझं प्रायव्हेट गोष्टी कुणाला जाऊन सांगायला लागले, कदाचित तो माणूस आपली मजा उडवेल, किंवा दुसरं म्हणजे त्याचा फायदा घेईल, किंवा तिसरं म्हणजे त्याला समजणार नाही हे काय चालू आहे. त्यामुळे ह्या गोष्टी कधीतरी अशा होतात की कुठे बोलाव्या, कुणाजवळ जाऊन बोलावं असं होतं. आणि मग अशा वेळी आपली डायरी, आपल्या लिखाणातून आपलं मन मोकळं करायची आपल्याला सवय लागते की कुठेतरी त्याचा एक रिलीज होतो. आणि तुम्हाला माहित नाही, तुम्ही उद्या सगळे एका अध्यात्माचे एक गुरु होणार आहेत सगळे. म्हणजे कुठल्या तरी तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्याला एक मार्ग दाखवणार आहेत, म्हणूनच तुम्ही इथं आहात. त्यामुळे तुम्हाला माहित नाही की हा प्रवास तुम्हाला तिथं उपयोगी येऊ शकतो. आणि ह्या लिखाणातून काहीतरी नवीन उत्पन्न होईल, काहीतरी नवीन तुम्हाला दिशा सापडेल. तर सगळ्यात आधी सगळ्यांनी ना स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. कुठंही स्वतःला कमी लेखायचं नाही. कारण गुरु आहेत आपल्यासोबत. आणि ही वेळ अशी आहे की प्रत्येकाला आत्मज्ञान होऊ शकतं ह्या वेळेमध्ये. इतकी एनर्जी सध्या पृथ्वीवर आहे, ज्याला असेन्शन म्हणतात. असेन्शन प्रोसेस ह्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे की लोकांना, आत्म्यांना आत्मज्ञानाकडे घेऊन जायचा हा काळ आहे. जसं सुनैनानी मला हे सगळं सांगितलं आणि त्याच्यावरून मला शंकर बाबांची ते कनेक्शन हे सगळं समजलं, म्हणजे लक्षात आलं त्याप्रमाणेच
आरती पण, आपल्या आरती पोळ म्हणून माझी जुन्याच कंपनीतली फ्रेंड, तिचे पण अनुभव आहेत तेही मी तुम्हाला सांगेन. आणि तिचा सुद्धा असाच जर्नी सुरू आहे आता सुद्धा. तिचं पण हे अध्यात्माचं तिला इतकं कशी ती आपोआपच ह्या ग्रुपला कनेक्ट झाली, शोधत होती ती. आणि मी फेसबुकवर एक दिवस सहज टाकला वर्षाताईंचा मेसेज. वर्षाताईंनी मला रिव्ह्यू दिला होता, रेकी त्यांच्या आयुष्यात कशी उपयोगाला आली. तो मेसेज वाचून आरती कनेक्ट झाली. ती पण शोधत होती, ती म्हणत होती की मला पण असं काहीतरी पाहिजे जिथं मी ध्यान, म्हणजे ज्या लोकांची इच्छा आहे आता असं काहीतरी करायची. आणि हे कशामुळे होतं की त्यांची तर कृपा आहेच आहे, पण या ध्यानाचा ग्रुप करताना मी एक इंटेन्शन सेट केलं होतं, संकल्प त्याच्याच मार्गदर्शनाने, की ज्यांना ज्यांना अशी गरज आहे त्यांच्यापर्यंत हा ग्रुप पोहोचू दे. मी कुठेही ह्या ग्रुपची पब्लिसिटी करत नाही. प्रसिद्धी नकोय मला, अजिबात नकोय. कारण ते वय गेलं जेव्हा मला आता प्रसिद्धी पाहिजे होती, जेव्हा इच्छा होती, आणि ते आता अजिबात नाहीये. त्यामुळं अम, जेव्हा मी हे टाकायचे तेव्हा मी म्हणायचे की हे परमात्मा, ज्या हेतूसाठी तू हे करतोयस त्या सगळ्या लोकांपर्यंत हे पोचवायचं काम पण तूच कर, मी नाही करणार आहे. त्यामुळं त्या दिवशी वर्षाचा मेसेज आल्यानंतर मला आज्ञा झाली की हे शेअर करायचंय. मग मी इंस्टाग्रामवर पण शेअर केलं, फेसबुकवर पण टाकलं, आणि तिथून काही जण जॉईन झाले. म्हणजे हे ज्याला ज्याला यायचे आणायचे ती वेळ आली ज्याची त्याची, त्याला ते बरोबर इथं घेऊन येतं. त्यामुळे सगळ्यांनी विश्वास ठेवा की आपली वेळ आली. इथं कुणी योगायोग, कुणी आपलं असं म्हणून नाहीये, सगळ्यांवर गुरुकृपा आहे. आणि मी कुणी स्पेशल नाहीये. पहिली तर गोष्ट, मला स्पेशल व्हायचं पण नाहीये, मला त्या सामूहिक ऊर्जेचा भाग बनून राहायचंय. त्यामुळे मी इथं आहे. आणि काही अजून एक म्हणजे की मी हे सगळे आपले सेशन्स आहेत ना, हे मी युट्यूबवर पण टाकायचे नाही. तसं मी सुनैलाला पण सांगितलं, म्हणलं अगं कोण ऐकणार हे असलं, म्हणलं माझं, मला असं वाटतं की म्हणजे एवढे मोठे मोठे गुरु, एवढ्या संस्था आहेत म्हणलं, आणि मला असं इच्छा होत नव्हती टाकायची हे सगळं युट्यूबवर. पण आपल्या नीलम म्हणून आहे, जी कर्नाटकात राहते आणि तिला खूप आवड ध्यानाची, क्रिस्टल्सची, ती माझ्या मागे लागायची, ताई ते टाका ना, ताई ते टाका ना आजचं सेशन. आणि असं करून ते परमात्म्याने माझ्याकडनं काम करून घेतलं, नाहीतर मी टाकतच नव्हते सुरुवातीला. पण ते तिच्यामुळं, आणि सुनैना आता माझ्या मागे लागती म्हणून मला ते आता सेशन्स अपलोड मी करते बरोबर. म्हणजे किती प्लॅनिंग परफेक्ट आहे, की ज्या गोष्टीला मी सुद्धा विरोध करायचे, की माझ्या मनात पण तो विरोध होता, त्या फ्लो म्हणजे रेजिस्टन्स. त्यांनी मला ते दाखवलं की हे तुला कमी करणं गरजेचं आहे. कारण हे तुझं कार्य नाहीये, हे सगळं जे आहे हे परमात्म्याचं कार्य आहे, हे या सृष्टीचं कार्य आहे जे तुझ्या माध्यमातून होतंय. त्यामुळे तुला ते विरोध करायची काहीच गरज नाहीये. त्यामुळे ते मला आपोआप तसा संदेश मिळून मग मी आता टाकते. त्यातल्या त्यात काही संदेश खूपच प्रायव्हेट, वैयक्तिक आहेत. जसा मी तो परवा सांगितला की माझे इंट्युशन मला कसे हे मदत करतात, तर तो मला अगदीच असा वैयक्तिक वाटला. आणि म्हणून मी तो पब्लिक म्हणजे केला नाहीये. त्याला प्रायव्हेट स्टेटसवर युट्यूबवर अपलोड केलाय. ज्यांच्याकडे लिंक आहे त्यांनाच तो दिसेल, सगळ्यांना नाही दिसणार. तर हे असं काही गोष्टी मला त्या सांगायला नको वाटतात, कारण प्रत्येकाचे अनुभव प्रत्येकाला येणं गरजेचं असतं. आणि त्यामुळं सगळ्यांनी विश्वासाने रोजच्या रोज, ह्या सत्राला नाही जमलं तरी सुद्धा आपली आपली साधना सुरू ठेवा, आपल्या गुरूंना बोलवा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. ते कुठल्या तरी कारणामुळं आपल्याला इथं घेऊन आलेले आहेत, एकत्र घेऊन आलेले आहेत. ह्याचं कारण काय आहे, ह्याचं काय होणार आहे पुढे, ते आपल्याला कळेल, येणारा काळ सांगेल. पण सध्या आपण इथं आहोत आणि ते आपण प्रामाणिकपणे करूया. तर आपल्या सगळ्यांचे खूप आभार आहेत. आणि सुनैना, थँक्यू. तुझ्या माध्यमातून हे सगळं आज सगळ्यांपर्यंत पोहोचलं. आणि आपण आपल्या आजच्या ध्यानाला सुरुवात करू. तर आपण सगळेजण पूर्ण हृदयापासून या सत्रामध्ये, आत्ता ह्या क्षणामध्ये येऊयात. जिथं कुठं आपलं मन दिवसभर फिरलंय, जिथं कुठं आपण शरीराने मनाने जाऊन आलोय, तिथून सगळ्यांनी स्वतःला या सत्रामध्ये आणा. हीच ती वेळ आहे जिथं आपण स्वतःला पूर्ण शरण द्यायचंय, शरणागती पत्करायची परमात्म्याच्या चरणामध्ये. आणि कुठलीही अपेक्षा न करता शांतपणे स्थिर होऊन आपल्या श्वासांशी जोडलं जायचं. हीच ती वेळ आहे जेव्हा आपण अनेक विचारांच्या गर्दीतून स्वतःच्या मनाला शांत करतो आणि स्वतःच्या आत्म्याशी जोडायचा प्रयत्न करतो.
तीन मोठे श्वास घेऊ आपण अगदी सावकाश. नाकातून एक मोठा श्वास घ्यायचा आणि तोंडावाटे ती हवा बाहेर सोडायची आणि रिलॅक्स करायचं स्वतःला. तो श्वास पूर्ण बाहेर जाईपर्यंत त्या श्वासाकडं अगदी प्रेमाने बघायचं आणि अनुभव करायचा की माझा श्वासाचा शेवटचा कण कसा बाहेर जातो इथपर्यंत त्याला बघायचं आणि तोंडावाटे ती हवा बाहेर काढून रिलॅक्स करायचं स्वतःला. अजून एक मोठा श्वास घेऊ. नाकाने मोठा श्वास घेतला, तोंडावाटे सगळी हवा पुन्हा बाहेर. असेच मोठे मोठे श्वास घ्या आणि स्वतःला पूर्ण ह्या क्षणामध्ये वर्तमानामध्ये जिथं आपलं शरीर आहे तिथं घेऊन या. ह्या क्षणाला मला भूतकाळ भविष्यकाळ माझं नाव गाव काहीच नाहीये. मी कुठे बसलीये त्या वास्तूचे फक्त आभार व्यक्त करू, पृथ्वी मातेचे आभार व्यक्त करू आणि माझी चेतना माझं लक्ष माझी बुद्धी आत्ता ह्या आकाश गंगेमध्ये आहे. मी ह्या पृथ्वीवर माझा देह आहे आणि माझी चेतना सुद्धा पृथ्वीच्या एका टोकावर बसली आणि पृथ्वी ह्या अंतराळात आहे. त्यामुळं मी सुद्धा ह्या अंतराळामध्ये अनंत अशा या अमर्याद आकाशामध्ये माझा घेतलेला प्रत्येक श्वास या अंतराळातून येतोय, ब्रह्मांडातून आणि पुन्हा त्या स्पेसमध्ये त्या गॅलेक्सीमध्ये त्या आकाशगंगेमध्ये पुन्हा लय पावतोय. उत्पत्ती आणि लय. प्रत्येक श्वास कुठल्या तरी ब्रह्मांडाच्या एका जागेतून माझ्या शरीरात जातोय आणि पुन्हा त्या शरीरातून ब्रह्मांडात प्रवेश करतोय. हाच आहे संतुलनाचा नियम. जे घेतलंय ते द्यावंच लागतं आणि जे दिलंय ते घ्यावंच लागतं. घेणं आणि देणं दोन्ही सुद्धा संतुलनात असलं पाहिजे. जे पेरतो तेच उगवतं, जे घेतो तेच देतो. अशी ही घेवाण देवाण प्रत्येक क्षणाला आपल्या शरीरात श्वासांच्या रूपाने सुरू आहे. या श्वासांना आपण प्रेम देऊ, लक्ष देऊ त्यांच्याकडं. हळूहळू श्वास घेत नैसर्गिकरित्या सहजपणे आपलं लक्ष हृदयावर सुद्धा घेऊन जाऊ. हृदयातून श्वास बाहेर येत आहेत, आत जात आहेत. इथंच आपल्या उच्च आत्म्याचे आभार व्यक्त करू, जो सतत आपल्या सोबत आहे. अगदी प्रेमाने श्रद्धेने विश्वासाने आपल्या उच्च आत्म्याला विचारू, हे उच्च आत्मा, हे हायर सेल्फ, तुझं नाव काय आहे? जर काही उत्तर मिळालं तर ठीक आहे, नाहीतर
पूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करून संपूर्ण ध्यानाचा अनुभव घेऊ. निर्विचार शून्य अवस्थेमध्ये पुढचे क्षण ह्याच अवस्थेमध्ये आपल्या श्वासांसोबत फक्त येणारा जाणारा श्वास बघायचाय, अनुभव करायचाय आणि विचारांनी शांत व्हायचंय, शून्य व्हायचंय. एकही विचार नको. खूप विचार केला आपण, आता सोडून देऊ आणि शून्य होऊन जाऊ.
शेवटचा 1 मिनिट. स्वतःचे आणि गुरूंचे, आपल्या आत्म्याचे आभार व्यक्त करत आपण सगळेजण आजच्या या साधनेतून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. आपले दोन्ही हात अगदी सावकाश डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. अगदी प्रसन्न मनाने आपले डोळे उघडून आपले हात सगळ्या शरीरावरून, आपल्या सहस्रारावरून, आज्ञाचक्रावरून फिरवून आणि आभार व्यक्त करून आजच्या सगळ्या ऊर्जेचे, आपल्या गुरूंचे आणि एंजल्स सगळ्यांचे